आपल्या संस्कृतीमध्ये लग्न किंवा विवाह संस्था ही वंश सातत्यासाठी महत्त्वाची संस्था आहे. पण अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण देशभरामध्ये अनेक ठिकाणी स्त्री पुरुष रेषेचं प्रमाण बदलल्यामुळे आणि वधूवराकडच्या अपेक्षामुळे बऱ्याच लोकांना लग्नाशिवाय राहावं लागत आहे. तेव्हा लग्नाचं वय आणि त्या वयात लग्न न होणं ही एक गंभीर अशा प्रकारची सामाजिक समस्या आपल्याकडे निर्माण झालेली आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्याकडे मॅरेजचे दोन प्रकार मानतो आपण. एक म्हणजे लव्ह मॅरेज आणि दुसरं म्हणजे अरेंज मॅरेज. आता ह्या दोन्हीची विभागणी करताना मी गमतीनं काही वेळा असं म्हणतो की लव्ह मॅरेज इज लाईक कमिटिंग सुसाईड, म्हणजे प्रेम लग्न म्हणजे आत्महत्या करणं. आणि अरेंज मॅरेजला मी असं म्हणतो की इट इज मर्डर ऑर्गनाइज्ड बाय ऑल द रिलेटिव्ज. म्हणजे ठरवून केलेलं लग्न हा सगळ्या नातेवाईकांनी मिळून केलेला खून असतो. किंवा अरेंज मॅरेजच्या बाबतीमध्ये असाही विनोद सांगितला जातो की लव्ह मॅरेजमध्ये आपल्या गर्लफ्रेंडबरोबर लग्न होतं, तर अरेंज मॅरेजमध्ये पण गर्लफ्रेंडबरोबरच लग्न होतं, पण कुणाच्या ते सांगता येत नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये लग्न हा एक प्रकारचा स्टेटस सिम्बॉल बनलेला आहे. आणि म्हणून सकाळमध्ये काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी स्वतंत्रपणे एक लेख लिहिलेला आहे आणि शुभलग्न सावधान या नावानं त्यांनी तो लेख लिहिलेला आहे. आणि या लेखामध्ये त्यांनी ह्या वेडिंग इंडस्ट्री किंवा त्याला आपण मराठीमध्ये विवाह उद्योग म्हणू याबद्दल काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत. की लग्न हा स्टेटस सिम्बॉल बनल्यामुळे, लग्न हे प्रतिष्ठेचं लक्षण बनल्यामुळे आपल्या देशामध्ये वेडिंग इंडस्ट्री किंवा विवाह उद्योग हा एक नवा उद्योग उदयाला आलेला आहे. अर्थात अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही ठिकाणी पैसे वाचवण्यासाठी सामुदायिक विवाह किंवा काही ठिकाणी विधींना महत्त्व द्यायचं नाही म्हणून सत्यशोधकी विवाह आजही आपल्याकडे होत आहेत. पण ह्या विवाहावरती माणसं किती खर्च करतात. उदाहरण सांगायचं झालं तर आनंद अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी, फक्त प्री वेडिंग सोहळ्यासाठी 900 कोटी रुपये एवढा खर्च आलेला होता. म्हणजे आनंद अंबानीसारख्या श्रीमंतांचा हा मुद्दा वेगळा आहे. आणि गरीब माणसं देखील थाटामाटात लग्न करण्यासाठी भरपूर कर्ज काढतात. अलीकडे नवीन नवीन फॅडही लग्नाला जोडली गेलेली आहेत. म्हणजे प्री वेडिंग फोटोशूट आहे, त्यानंतर लग्न म्हणजे जणू इव्हेंट मॅनेजमेंटच्या यंत्रणेकडे दिलं जातं. काही वेळेला औचित्याचा भंग करून लग्न समारंभात आलेले पुढारी जे आहेत ते भाषणं करतात, कारण लग्नासाठी बरेच लोक एकत्र आलेले असतात. आणि म्हणून राजकीय नेते लग्नाचा वापर जनसंपर्काचं साधन म्हणून करतात. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्या देशामध्ये दरवर्षी साधारणपणे 1 कोटी लग्न होतात. आणि आपल्या देशातली जी वेडिंग इंडस्ट्री आहे हिच्यामध्ये दरवर्षी 8,36,000 कोटी रुपयांचे उलाढाल होते. म्हणजे आर्थिक उलाढालीच्या निकषावर आपला हा जो विवाह उद्योग आहे, ह्या विवाह उद्योग हा देशामध्ये 4थ्या क्रमांकाचा उद्योग आहे. म्हणजे अगदी पोलाद, वाहन, तंत्रज्ञान यांच्यापेक्षा जास्त गुंतवणूक या व्यवसायामध्ये होते आहे. तेव्हा म्हणजे असं म्हटलं जातं की पूर्ण एखादा माणूस जर थाटामाटात लग्न केलं तर त्याच्या आयुष्यभरच्या कमाईतली साधारणपणे 20% रक्कम ही विवाह सोहळ्यावरती करतो. आणि त्याचा हेतू फक्त आपली समाजामध्ये प्रतिष्ठा वाढवणं किंवा आपला स्टेटस सिम्बॉल म्हणून माणसं खर्च करून ह्या प्रकारची लग्न करतात. म्हणजे एका बाजूला 1 कोटीच्या दरम्यानची लग्न आणि लाखो कोटी रुपयांची उलाढाल ह्या लग्नाच्या बाजारपेठेमध्ये होत असली तरी दुसऱ्या बाजूला एक चित्र असंही आहे की अनेक पात्र वरांना बायको मिळत नाही. म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल की कोल्हापूरला बऱ्याच तरुण मुलांनी मोटरसायकली आणि अन्य वाहनं घेऊन बायको मिळाली पाहिजे म्हणून मोर्चा काढलेला होता. हे जसं कोल्हापूरला घडलं तसं सोलापूर जिल्ह्यामध्ये
ज्योती क्रांती परिषद नावाची संस्था आहे. या संस्थेनं शेकडो युवकांना एकत्र गोळा केलं. त्यातले बरेच जण वराच्या वेशामध्ये घोड्यावरती बसले आणि सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून सरकारनं आम्हाला वधू मिळण्याची सोय केली पाहिजे अशी आग्रही मागणी या ठिकाणी त्यांनी केली. आता हा प्रश्न एवढा गंभीर आहे की आपण देशातल्या एका राज्याचं उदाहरण घेऊ की हरियाणा हे जे राज्य आहे त्या राज्यामध्ये चक्क संघटना निर्माण केलेली आहे, म्हणजे ज्यांची लग्न होत नाहीत. समस्त अविवाहित पुरुष समाज अशी एक संघटना आहे आणि एकीकृत रांडा युनियन अशी एक संघटना आहे. ह्या दोन्ही संघटना एकत्र काम करतात. वीरेंद्र संगवान हे ह्या संघटनेचे प्रमुख आहेत आणि म्हणजे विदुर असेल किंवा 40 नंतर ज्याचं लग्न होत नाही त्याला हरियाणवी भाषेमध्ये रांडा असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून मग ह्या हरियाणाचं जे सरकार आहे गेल्या वर्षी म्हणजे 2023 साली तिथल्या मुख्यमंत्र्यांनी ह्या लग्न लांबलेल्या तरुण मुलांसाठी आणि जे विदूर आहेत अशांसाठी एक योजना घोषित केली. काय योजना आहे तर साधारणपणे 45 ते 60च्या दरम्यान वय आहे पण त्यांचं लग्न झालेलं नाही अशा पुरुषांना आणि विदुरांना दरमहा 2750 रुपये इतक्या पेन्शनची घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेली आहे. आता वीरेंद्र संगवान हे जे ह्या अविवाहित पुरुष समाज संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की आमच्या संघटनेचे हरियाणामध्ये 1.25 लाखाच्या दरम्यान नोंदणीकृत सभासद आहेत आणि पूर्ण हरियाणाचा विचार केला तर साधारणपणे 40च्या वर ज्यांची लग्न झालेली नाहीत असे 8 लाख पुरुष या ठिकाणी आहेत. म्हणजे अविवाहित आणि विधुरांची संख्या हरियाणामध्ये लक्षणीय आहे आणि त्यांनी आपल्या मागण्यांसाठी सातत्यानं प्रयत्न सुरू केलेले आहेत. म्हणजे आधी 2014 साली निवडणुकीच्या काळामध्ये या संघटनेनं अशी घोषणा दिलेली होती की बहु दिलाओ वोट पाओ, म्हणजे तुम्ही आम्हाला सून मिळवून द्या, बायको मिळवून द्या आणि मग आम्ही मतदान करू. म्हणजे आम्ही यावर्षी म्हणजे 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर या संघटनेच्या लोकांनी थेट मतदानावरतीच बहिष्कार घातला की त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं मतदानावरती बहिष्कार राहील कारण एक तर या मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली पेन्शन सर्वांना तत्काळ मिळाली पाहिजे, त्याचबरोबर आमची योग्य अशा प्रकारची जनगणना होऊन आमची मोजणी झाली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह या लोकांनी यावर्षी 2024च्या निवडणुकीमध्ये धरलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा हरियाणा असेल यात लग्न जमवण्यामध्ये मुख्य अडथळा जो आहे तो वधूवर पक्षाच्या अवास्तव अशा प्रकारच्या अपेक्षा. म्हणजे मी गमतीनं असं म्हणतो की आपल्या देशामध्ये मतदानाचं वय 18 आहे आणि लग्नाचं वय मतदानाचं वय 21 आहे आणि लग्नाचं वय 18 आहे. म्हणजे 18 वर्षानंतर तो लग्न करू शकतो. म्हणजे कमी वयात देशाची जबाबदारी सांभाळू शकतो पण कमी वयात माणूस लग्नाची जबाबदारी स्वीकारू शकत नाही अशा प्रकारची अवस्था ही तशी देशभरती आहे. अर्थात हरियाणामध्ये काय किंवा देशभर काय हा जो सेक्स रेशो आहे डिस्टर्बिंग, म्हणजे हरियाणाचं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर हरियाणामध्ये 1000 पुरुषामागं 831 स्त्रिया असं असमान प्रमाण आहे. म्हणून मग हरियाणामध्ये सरकारनं आणि देशभर बेटी बचाओ बेटी पढाओ अशा प्रकारच्या मोहिमा राबवल्या. मातांना अनुदान किंवा काही वेतन द्यायला सुरुवात केली. म्हणजे आता ज्या अपेक्षा आहेत त्यामध्ये बऱ्याच वेळेला मुलगाच असला पाहिजे, कमी अपत्य संख्या असली की मग आपोआपच त्यात मुलगा असला पाहिजे आणि मग गर्भजल चिकित्सा चोरून करणे असे प्रकार होत राहतात आणि मग त्यामध्ये मुलींना गर्भामध्येच मारलं जातं. हे एक कारण आहे. तेव्हा आता लग्नामध्ये अपेक्षा ज्या आहेत त्या म्हणजे मुलाला नोकरी पाहिजे, मुलाला जमीन पाहिजे, मोठ्या शहरामध्ये मुलगा सेवेत पाहिजे, त्यानंतर त्याच्या मालकीचा फ्लॅट असला पाहिजे, त्यानंतर ते जिथं राहणार आहे तिथं कुटुंबांची सदस्य संख्या ही कमी असली पाहिजे. म्हणजे अगदी काही जणांना तर या समस्येमुळे
परराज्यातून वधू विकत आणणे असे प्रकार करावे लागतात. ह्याची अनेक वेळेला ज्या मुली परराज्यातनं पैसे घेऊन या ठिकाणी येतात त्या मूळ घरातले दागिने घेऊन देखील पलायन करतात. असे अनेक किस्से आहेत. म्हणजे यावरती यूट्यूबवरती स्किटसुद्धा होत आहेत. म्हणजे रांडा शो नावाचा एक स्किट शो होतो. त्यानंतर कॉल मी रांडा नावाची सहानुभूती व्यक्त करणारी गाणी देखील आहेत. त्यामध्ये ह्या संघटनेनं अशी मागणी केलेली आहे की इलिगल किंवा बेकायदेशीर सेक्स टेस्टिंगवरती बंदी घातली पाहिजे आणि या प्रकारची स्टिंग ऑपरेशन करायची असतील तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला मदत करू. आता यातला गमतीचा भाग लक्षात घ्या की हरियाणा हे तसं छोटं राज्य आहे की जिथं लोकसभेचे 10च मतदारसंघ आहेत आणि या 10 मतदारसंघामध्ये या संघटनेच्या लोकांनी मतदानावरती बहिष्कार घातलेला होता. महाराष्ट्र हे आपलं 48 लोकसभा मतदारसंघ असलेलं राज्य आहे. याचा अर्थ 40च्या वर वय असलेली आणि लग्न न झालेली अनेक माणसं आपल्याकडे नाहीत. त्यामुळे नोकरी नाही, बायको नाही, मुलं नाहीत. हे एक प्रकारे त्यांना अपमानित अशा प्रकारचं आयुष्य वाटतं. तर अनेक मुलींना आपण म्हणतो की शेतकरी एका दाण्याची 1000 दाणं करतो, उत्पादकता वाढवतो, तो अन्नदाता आहे, आपला देश अन्नाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आहे. पण स्वतःचे आईबाप शेतकरी असलेल्या मुलीला देखील शेतकरी नवरा नको असतो. हे एक आपल्याकडचं गंभीर वास्तव आहे आणि शेती करणाऱ्या मुलांना प्रेफरन्स मिळत नाही. म्हणून या हरियाणामध्ये प्रमुख मागणीमध्ये आमची जनगणना व्हावी असं या संघटनेनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवलेलं आहे. अर्थात अनेक ठिकाणी यामध्ये आता उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये 50 वर्ष वयावरच्या अविवाहित महिलांना 600 रुपये पेन्शन देण्याचा तिथल्या सरकारनं निर्णय घेतलेला आहे. म्हणजे लग्नाचं वय वाढत राहण्यामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये स्थिर होणं हा एक मुद्दा आहे. त्याचप्रमाणे मुली आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वाढलेल्या अपेक्षा ज्या आहेत त्यामुळे खास करून शेतकरी मुलांना आणि बेरोजगार मुलांना हल्ली बायको मिळत नाही. म्हणून तर आपल्याकडे कोल्हापूरला मोर्चा निघतो, सोलापूरला मोर्चा निघतो. आपण असं म्हणतो की लग्न हे स्वर्गात ठरवली जातात, पण तिथल्याही व्यवस्थेमध्ये काही गडबड असावी असा नंतर लग्न ज्यांची झालीत त्यांचा अनुभव असतो. अर्थात ह्याला प्रतिक्रियाही वेगवेगळ्या प्रकारचे येत राहतात. आपल्याकडे पूर्वीचं औरंगाबाद आणि आत्ताचं संभाजीनगर, त्याच्या शेजारी कोरोडी म्हणून एक गाव आहे. तर या कोरोडी गावामध्ये पत्नी पीडित पुरुष आश्रम हा एकानं स्थापन केलेला आहे आणि या संघटनेची घोषणा अशी आहे की पुरुषांच्या न्याय हक्कासाठी लढणारं आमचं एकमेव संघटन आहे. म्हणजे जसं महिलांच्या बाबतीमध्ये 8 मार्चला आपण महिला दिन साजरा करतो, तसं आपला देश आणि जगामध्ये अनेक ठिकाणी पुरुष मुक्ती आंदोलन देखील साजरं केलं जातं. म्हणजे 19 नोव्हेंबर मुळात 1999ला या पुरुष मुक्ती दिनाची सुरुवात झाली आणि 19 नोव्हेंबर हा पुरुष मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो आणि संयुक्त राष्ट्रसंघानं ह्याला मान्यता दिलेली आहे. अर्थात या संघटनेचं म्हणजे पुरुष दिनाचं जे ध्येय आहे ते स्त्रिया आणि पुरुषांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण व्हावेत, त्याचबरोबर पुरुषांना वेगवेगळ्या प्रकारची मदत व्हावी, पुरुषांच्या आत्महत्या रोखाव्या, लैंगिक समानता असावी, पुरुषत्व हे सकारात्मक असावं, अशा प्रकारचा भेदभाव टाळून शोषण, हिंसा विरहित आणि असमानतेविरुद्ध लैंगिक समानतेचा विकास व्हावा हे प्रामुख्यानं 19 नोव्हेंबरला साजऱ्या केल्या जाणाऱ्या पुरुष मुक्ती दिनाची या ठिकाणी मुख्य मागणी असते. या हरियाणामध्ये थेट अविवाहित स्त्रियांना आणि पुरुषांना दरमहा 2750 रुपये याप्रमाणे गेल्या वर्षीच त्या ठिकाणचा निर्णय झालेला आहे. आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारे 40च्या वर वय होऊन देखील लग्न न झालेले अनेक जण आहेत. अर्थात आपल्याकडे अजून तरी अशी पेन्शनबद्दलची मागणी करण्यात आलेली नाही, पण कोल्हापूर आणि सोलापूरचे मोर्चे या समस्येकडे विनोदानं बघण्याऐवजी आपण गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. कारण मुलांची लग्नाची वाढती वय हे
अनेक प्रकारच्या कौटुंबिक, शारीरिक आणि मानसिक आरोग्यविषयक समस्या निर्माण करणारी व्यवस्था आहे. त्यामुळे बायको पाहिजे हा ह्या पिढीचा आग्रह आहे आणि तो रास्त आहे. आणि त्यासाठी ज्यांची लग्न होणार आहेत अशा मुलामुलींच्या आईवडिलांचं समुपदेशन किंवा जास्तीत जास्त त्यांच्याबरोबर समाजामध्ये सतत चर्चा होत राहिली पाहिजे. तरच आपल्याला शुभलग्न सावधान असं म्हणता येईल असं मला वाटतं.